कला संस्कृती, संगीत आणि खाद्यपदार्थ यांचा सुरेख संगम साधणारा कला संस्कृतीचा मेळा अर्थातच ठाणे फेस्टिवलचा कालपासून शुभारंभ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हा फेस्टिवल संपन्न होत असून पहिल्याच दिवशी कलाकारांनी प्रचंड येथे गर्दी केली होती. अविनाश गुप्ता यांनी आपल्या सुरेल गाण्याने या फेस्टिवलची दमदार सुरुवात केली. काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळचे गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून संघर्ष या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या फेस्टिवलमध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत संगीत, नृत्य, कला यांची रेलचेल असणार आहे. सायंकाळी 6 वाजता या फेस्टिवलला शुभारंभ झाला. मुख्य मंचावरती अविनाश गुप्ता यांनी आपल्या सुरेल गाण्याने जुन्या नव्या गाण्यांचा साथ चढवून फेस्टिवलचा पहिला दिवस गाजवला. स्थानिक कलावंतांसाठी उभारलेल्या मंचावरती भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, अरेत्रंगम इत्यादी नृत्यप्रकार रसिकांची गर्दी खेचत असल्याचे दिसून आलं. तर फेस्टिवलच्या प्रवेशद्वारावर आकर्षक आरास करून उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. त्याशिवाय खाद्यपदार्थ, इमिटेशन ज्वेलरी, पापड, लोणची, मुखवास यांच्या स्टॉलवरती प्रचंड गर्दी दिसून आली. नमस्कार, मी नताशा जितेंद्र आव्हाड आज तुम्हा सर्वांना इथे कळव्यात होणाऱ्या ठाणे फेस्टिवलला आमंत्रण द्यायला आले आहे. इथे प्रसिद्ध गायकांचे शो, खाद्याचे पदार्थ, किड्स झोन, एंटरटेनमेंट झोन, आर्ट झोन असे खूप सारे गोष्टी आहेत तुम्हाला मनोरंजन द्यायला. तर तुम्ही नक्की इथे ह्या आनंदात सहभागी व्हा. आज 7 तारीख, उद्याची 8 तारीख आणि 9 तारीख असे 3 दिवस हा फेस्टिवल होत आहे. तर तुम्ही नक्की या. धन्यवाद.